गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। घरांचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीवर अनधिकृत बांधकामं करून ती स्वस्त दरात देण्याचा आमिष दाखवत शेकडो नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्यात। डोंबिवलीजवळील खोणी धामटण या भागात साई माऊली कन्स्ट्रक्शन या नावाने आरोपींनी आपला व्यवसाय थाटला होता। मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या आरोपींनी चक्क संरक्षण खात्याच्या मालकीच्या जागेवर 3 खोल्याचं अनधिकृत बांधकाम केलं। या खोल्या ग्राहकांना सॅम्पल हाऊस म्हणून दाखवण्यात येत असत। स्वस्त दरात घर मिळत असल्याचं पाहून अनेक गरजू नागरिकांनी या फसव्या आमिषाला बळी पडत लाखो रुपये या माफियांना दिले। प्राथमिक माहितीनुसार या आरोपींनी जवळपास 200 ते 250 नागरिकांकडून घरांच्या नावाखाली पैसे उकळलेत। कुणाकडून 2 लाख तर कुणाकडून 4 लाख रुपये घेऊन हे आरोपी फरार झाले होते। सर्वसामान्यांच्या कष्टाची रक्कम घेऊन त्यांनी कोट्यावधींची माया जमा केली। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होते। अखेर सापळा रचून पोलिसांनी या दोन्ही चाळ माफियांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। माझं नाव राबिया इनामदार आहे। आम्ही ते खोनी धामटान म्हणतात त्याला। आधी आम्हाला खोनीचं इंस्टाग्रामवर आलेलं, त्या इंस्टाग्रामवर आलं म्हणून आम्ही गेलो बुक करायला रूम। आम्ही बुक केले 2 रूम। थोडे थोडे पैसे सुरुवातीला दिले, मग नंतर परत मागत गेले तसे आम्ही असे सगळे मिळून 5-5.5 लाख रुपये आम्ही दिले। आणि आम्हाला बोलला का तुम्हाला 10 तारखेला रूम देणार। 10 तारखेला तर सगळं हे झालं, तिकडून सोडून ते लोक पळून गेले। पहिला जानेवारीमध्ये देणार होता, नंतर जानेवारीमध्ये बोलला नंतर देतो असं करत 15 दिवस, महिना 15 दिवस असं करत आम्हाला पण एप्रिलची 10 तारीख सांगितलेली त्यांनी। पण त्या दिवशी पण आम्हाला रूम दिला नाही आणि तो पळून गेला। असं 200-250 लोकांना फसवलंय। 3च रूम बांधले, तेवढे 3 रूम त्यांनी 200-250 लोकांना दाखवले आणि सगळ्यांकडून पहिले पैसे घेतलेत। काय रूम स्वस्त आहे म्हणून माणसांनी घेतले, कर्ज करून, सोनं ठेवून, बँकेचं कर्ज केलं, कुणी घरं विकली, असं करून घेतलं। पण त्यांनी काय दिलंच नाही ते रूम आम्हाला। आम्हाला फक्त आमचे पैसे मिळाले पाहिजे। आम्हाला रूम पण नको आणि काहीच नको, आम्हाला आमचे पैसे पाहिजे। आम्ही राहायला मुंबऱ्यात आहे। पोलिसांच्या मते या मोठ्या रॅकेटमध्ये आणखी 2 ते 3 लोकांचा सहभाग असू शकतो। त्यांचा शोध सध्या सुरू आहे। आरोपींच्या आर्थिक व्यवहाराची आणि बनावट कागदपत्रांची कसून चौकशी केली जाते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।